तर नमस्कार मित्रांनो, सर्व तमाम तरुण उद्योजकांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना पुन्हा जोमाने सुरू झालेली आहे. तर कोणाला या महामंडळाद्वारे बिनव्याजी कर्ज घ्यायचे असेल 10 ते 15 लाख आणि स्वतःची मालवाहू गाडी घेऊन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना तुम्हाला खूप लाभदायक आहे. पण शासनाने आता नवीन डॉक्युमेंट्स काढलेले आहे, नवीन GR काढलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे पहिले आपण जसे डॉक्युमेंट्स देत होतो त्याच्यामध्ये थोडा बदल करून नवीन GR काढून नवीन डॉक्युमेंट लिस्ट सादर केलेली आहे. तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थितरित्या पोर्टलवर अपलोड करावे, अन्यथा तुम्ही अपलोड केले नाही तर तुमची फाईल पण रिजेक्ट होऊ शकते. तर या पूर्ण व्हिडिओमध्ये आज तुम्हाला आपण सविस्तर माहिती सांगणार आहे डॉक्युमेंटची, अर्ज कसा सादर करायचा जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही आणि तुम्ही या अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घेऊ शकता. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण व्हिडिओ बनवतोय अण्णासाहेब पाटील महामंडळावर, कारण मागील दिवाळीच्या पिरियडमध्ये जे बंद झालेलं होतं, महामंडळाने स्टॉप करून दिले ते LY लेटर काढायचे, पण आता ते पुन्हा सुरू केलेले आहे. पण त्याच्यामध्ये महामंडळाने काही नवीन अटी नियम, नवीन डॉक्युमेंट्स ऍड केलेले आहे का जेणेकरून पहिले जे फ्रॉड काम होत होते, पहिले कसं जे आता ही अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना ही फक्त मराठा जे नवीन तरुण उद्योजक आहे त्यांच्यासाठी आहे. पण समजा अदर कास्ट ओबीसी वाले किंवा अदर जे पण अर्ज सादर करीत होते डॉक्युमेंट्स मध्ये थोडी छेडछाड करून, तर आता ते काम महामंडळाने स्टॉप केलेलं आहे. नवीन डॉक्युमेंट लिस्ट काढली आणि एकदम जे आपण अर्ज सादर करणार तो एकदम अचूकपणे तपासून त्याच्यानंतरच प्रत्येकाचं लेटर निघणार आहे. तर जेव्हा अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन झालं तेव्हा एकदम मोजकी डॉक्युमेंट लिस्ट होती. त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि शाळेचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला एवढेच डॉक्युमेंट्स लागत होते. आणि हे डॉक्युमेंट्स झेरॉक्स पण असेल तरी चालून जात होते. पण हेच डॉक्युमेंट्स एकदम सिंपल यादी ठेवल्यामुळे कोणी पण त्याच्यामध्ये छेडछाड करून अर्ज सादर करीत होते आणि सगळ्यांचे अर्ज ते लेटर निघून यायचं. पण हे महामंडळाच्या लक्षात आलं तर त्याच्यानंतर त्यांनी परत एक सेकंड स्टेप मध्ये काय केलं, जो शाळेचा दाखला राहायचा तो ओरिजिनल केला. ज्यांचा कोणाचा शाळेचा दाखला ओरिजिनल असेल तरच तो त्यांचा लेटर, तो अर्ज सादर करण्यात येईल आणि लेटर निघेल. आणि त्यांना वाटलं का शाळेच्या दाखल्यामध्ये पण छेडछाड केलेली आहे, तर जे शाळेमध्ये रजिस्टर राहतं त्याच्यामध्ये सर्वांचे नाव आणि कास्ट, मोबाईल नंबर, ऍड्रेस सगळं लिहिलं राहतं, त्याचा फोटो मागवायचे. तर मित्रांनो, महामंडळाने ऑक्टोबरमध्ये त्यांची ही योजना स्टॉप केलेली होती. त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं होतं का आपण वेबसाईटमध्ये थोडासा बदल करीत आहोत, त्याच्यासाठी त्यांनी स्टॉप केलेलं होतं. पण त्यांनी आता एक 4 ते 5 दिवस झालेले त्यांनी परत योजना चालू केलेली आहे. पण नवीन डॉक्युमेंट लिस्ट काढली, एकदम ओरिजिनल डॉक्युमेंट्स, आणि त्याच्यामध्ये जी जुनी लिस्ट होती त्याच्यामध्ये 1 ते 2 डॉक्युमेंट्स ऍड केलेले आहेत त्यांनी. तर आता ज्यांना कोणाला अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घ्यायचा असेल मराठा तरुण उद्योजकांसाठी, तर त्यांची नवीन लिस्ट आहे. आधार कार्ड पण ओरिजिनल लागेल, पाठीमागून समोरून एकदम ओरिजिनल फोटो, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि शाळेचा दाखला पण ओरिजिनल लागणार आहे. आणि उत्पन्नाचा दाखला, आपण ज्याच्या नावाने आपण अर्ज सादर करणार आहे त्याच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जे त्यांनी डॉक्युमेंट्स ऍड केलेलं आहे, मालवाहू, जेव्हा आता ट्रॅक्टर योजना शेतकऱ्यांसाठी जे ट्रॅक्टर घेतं तर ट्रॅक्टरसाठी ट्रॅक्टरचं लायसन्स लागणार आहे. आणि जे कोणी मालवाहू गाडी घेणार नाही तर मालवाहू गाडींसाठी ट्रान्सपोर्ट लायसन, TR लायसन म्हणत्या, ते कंपल्सरी केलेले आहे त्यांनी. ज्यांचं कोणाचं ट्रान्सपोर्ट लायसन असेल तेच अर्ज सादर करू शकत्या आणि त्यांचंच लेटर निघणार आहे. आणि तुम्ही ट्रान्सपोर्ट लायसन नसून पण अर्ज सादर केला तर तो 2 ते 3 दिवसामध्ये रिजेक्ट होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, ही झाली डॉक्युमेंट लिस्ट. नवीन डॉक्युमेंट लागणार आहे, TR लायसन कंपल्सरी आहे, तर तुम्हाला समजलं. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्यांना कोणाला लाभ घ्यायचा आहे ते म्हणतील आमच्याकडे डॉक्युमेंट सगळे आहे, पण जे आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळेचा दाखला आणि ट्रान्सपोर्ट लायसन या 4 डॉक्युमेंट्सवर तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, ऍड्रेस हे एकदम सारखं पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंफार पण करेक्शन नाही पाहिजे. समजा आधारवर वेगळी डेट आहे, पॅनवर वेगळी डेट आहे आणि ड्रायव्हिंग लायसनवर पण वेगळी डेट आली तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यासाठी पण त्यांनी एक सोल्युशन काढलेलं आहे. एक फॉर्म आहे, तो फॉर्म फिलअप करून त्या डॉक्युमेंट सोबत तुम्ही तो फॉर्म पण अपलोड करावा लागणार आहे.
तर जो डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर देणार आहे, तुम्ही त्यांना कॉल करून तो फॉर्म पण मागू शकतात. ज्यांचं कोणाचं करेक्शन असेल त्यांचं, आणि ज्यांचे डॉक्युमेंट्स सर्व सारखे असेल ते डायरेक्ट अपलोड करू शकतात डॉक्युमेंट्स. तर ही सर्वांनी काळजी घ्यावी. तर मित्रांनो, ही अशी संपूर्ण माहिती होती. ज्यांना कोणाला आवडली असेल आपली माहिती, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी कोणाला माहिती द्यायची असेल तर आपला व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता दुसऱ्यापर्यंत. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ज्यांना कोणाला माहित नसेल अर्ज कसा सादर करायचा, काय करायचं, तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये एक कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. तुम्ही त्यांना कॉल करून डॉक्युमेंट लिस्ट मागू शकतात. आणि ज्यांना कोणाला मालवाहू गाडी, जीसीबी, ट्रॅक्टर, कोणती पण वस्तू घ्यायची असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तुम्ही त्यांना कॉल करून तुमचा अर्ज सादर करू शकता. आणि एक 4 ते 5 दिवसामध्ये तुमचा लेटर येऊन जाईल.